वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। जी चतुर्थी मंगळवारी येते त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात। अशी मान्यता आहे की 21 चतुर्थींचं पुण्य हे एका अंगारकी चतुर्थी केल्यानं मिळतं। त्यात ही अंगारकी चतुर्थी श्रावणात आली होती, त्यामुळे हिला अधिक महत्त्व प्राप्त झालं होतं। त्यामुळे सकाळीच अर्चितला नाश्ता करायला दिला आणि आम्ही निघालो सोसायटीच्या गणपती मंदिरामध्ये। खरंच लहान मुलं किती निरागसपणे आपण जे करतो ते आपल्याकडून अनपेक्षितपणे सगळं शिकत असतात। अर्चितने मला आणि त्याच्या पप्पांना अनेक वेळा गणपती बाप्पासमोर श्री स्वामी समर्थांसमोर नतमस्तक झालेलं पाहिलं आणि आज जेव्हा मी त्याला मंदिरात घेऊन गेले त्यावेळी त्याचं हे वागणं बघून खरंच ऊर भरून आला। पाया पडा आता। हां, पाया पडा, हात जोडा, हात जोडून पाया पडा। चला या आता इकडे बाप्पाकडे, बाप्पाच्या पाया पडायचं। हां, बाप्पाच्या पाया पड। पाया पड, दोन्ही हातांनी पाया पड अगोदर। जय बाप्पा म्हण, इकडे बघ माझ्याकडे आणि जय बाप्पा म्हण, हात जोडा। हे आहे आमच्या सोसायटीचं गणपती मंदिर। तशी तर दररोजच इथे छान पूजा केली जाते, पण आजची पूजा काही विशेष आकर्षक होती। गाभाऱ्यावरती सुद्धा छान फुलांची सजावट केली होती। बाप्पाची मूर्ती फार उठून दिसत होती। बाप्पाचं छान दर्शन घेतलं आणि नेहमीप्रमाणे अर्चित पळाला गार्डन एरियामध्ये। थोडा वेळ घसरगुंडीवर खेळून झाल्यानंतर त्याचं लक्ष समोरच्या फिरणाऱ्या व्हीलवर गेलं। तिथे एक दादा आणि एक दीदी खेळत होते। त्यांना बघून तोही धावत त्यांच्याकडे पळाला आणि त्यांच्यासोबत थोडा वेळ खेळत बसला। त्याचं खेळणं झाल्यावर आम्ही घरी गेलो। संध्याकाळी नेहमीपेक्षा थोडी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण आज अंगारकी चतुर्थी होती, त्यामुळे बाप्पाचे आवडते मोदक बनवायचे होते। शाही पनीर, वरण भात, बाप्पाचे आवडते मोदक आणि चपाती असा बेत केला होता। सगळ्यात अगोदर पनीर भाजून घेतलं व ते पाण्यात भिजत ठेवलं, जेणेकरून ते चिवट होणार नाही। त्यानंतर एका पॅनमध्ये 2 कांदे, 1 टोमॅटो, 2 मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळ्या यांना पाणी ओतून वाफवून घेतलं। वाफ आल्यानंतर त्याचं बऱ्यापैकी पाणी आटवून घेतलं व ह्या सगळ्या भाज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये थोडीशी धनेपूड, थोडीशी जिरेपूड, 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट, थोडंसं मीठ हे सगळं टाकून मिक्सरला छान बारीक करून घेतलं। तुम्ही या स्टेजलाच 4-5 काजूही घालू शकता। माझ्याकडून काजू विसरले होते, त्यामुळं मी ते नंतर घातले। आता पॅनमध्ये तेलात जिरं, 3-4 मिरे, 3-4 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता टाकून केलेलं मिश्रण टाकून घेतलं व ते छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। सगळा मसाला व्यवस्थित 5-7 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यात थोडंसं पाणी घातलं। चवीपुरतं मीठही टाकून घेतलं। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात 5-6 काजूच्या पाकळ्या, थोडंसं दूध आणि 2 ते 3 चमचे मलाई टाकून मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेतली व हे काजू व मलईचं मिश्रणही भाजीमध्ये ओतलं व छान एक उकळी काढून घेतली। उकळी आल्यानंतर त्यात भाजलेले पनीरचे तुकडे टाकले। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकली। कसुरी मेथीमुळे भाजीला छान हॉटेलसारखी टेस्ट येते।
त्यानंतर दुसरीकडे मोदकांसाठी व चपात्यांसाठी कणिकही मळून घेतली. सोबतच डाळ भाताचा कुकरही लावून घेतला. मोदकांसाठी सुद्धा सेम चपातीच्या कणकेसारखीच कणिक मळून घेतली होती. फक्त मिठासोबत थोडीशी पिठी साखरही घातली होती, जेणेकरून वरच्या पारीला सुद्धा थोडीशी चव येते आणि मोदक अजून टेस्टी लागतात. ही ट्रिक एकदा नक्की वापरून बघा. त्यानंतर तयारीला लागले बाप्पाच्या प्रसादाच्या मोदकांसाठी. सगळ्यात अगोदर नारळ फोडून घेतला. मी नारळ फोडताना नेहमी खाली अशी एक प्लेट ठेवते, कारण कितीही व्यवस्थित नारळ फोडला तरी थोडं पाणी हे खाली जातं. मग प्लेटमध्ये पाणी असेल तर तुम्ही तेच चहाच्या गाळणीने गाळून घेऊन परत रियूज करू शकता. मी हे खोबरं मिक्सरलाच बारीक फिरवून घेतलं होतं. 2 वाटी खोबऱ्याचा चव होता, त्यामुळे त्याच्यात 1 वाटी गूळ मिक्स करून 10 ते 15 मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवून दिलं. म्हणजे गूळ आणि खोबरं दोन्ही छान मिक्स होतं. त्यानंतर एका पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकलं आणि त्यामध्ये हे खोबरं आणि गुळाचं मिश्रण टाकलं. त्यानंतर अजून थोडंसं तूप टाकलं. ज्यावेळी हे मिश्रण होत आलं होतं त्यावेळी त्याच्यात थोडीशी वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून घेतली. हे मिश्रण फारसुद्धा भाजायचं नाही, नाहीतर मग ते थंड झाल्यावर थोडंसं कडक होतं. ड्रायफ्रूट्सही क्रश करून टाकले होते. ड्रायफ्रूट्स हे टोटली ऑप्शनल आहेत. तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता किंवा तुम्ही स्किपही करू शकता. मी इथे प्रसादासाठी 21 मोदक करणार होते, त्यामुळे मी साईज छोटी पकडणार होते. मी एका भांड्याच्या मदतीने छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेतल्या. मोदक हे असे एकसारख्या पुऱ्या पाडून केले की सगळे मोदक एकाच आकाराचे होतात आणि दिसायलाही छान दिसतात. मी वरची पारी ही बऱ्यापैकी पातळ ठेवली होती, कारण पारी जर जाड असेल तर अर्चित फारसे हे मोदक खात नाही, कारण मग ती पारी ही थोडीशी पितळ लागते. जेवढी पारी पातळ असेल, मोदक भरताना थोडासा त्रास होतो, व्यवस्थित जपून भरावा लागतो, पण तो चवीला तितकाच छान लागतो. असे करत जवळपास म्हणजे 23 मोदक झाले होते. सगळे मोदक भरून घेतले. एकीकडे गॅसवर कढईमध्ये पाणी तापायलाही ठेवलं होतं. सगळे मोदक करून झाल्यावर एका भांड्याला खाली तेल लावून त्यामध्ये ते सगळे मोदक ठेवले व झाकण ठेवून 10 मिनटं वाफ काढून घेतली. मोदक फार वेळही वाफवायचे नाहीत, नाहीतर वरची पारी ही थोडी चिवट होते. साधारण फक्त 10 मिनटं मोदक वाफवून घ्या. टूथपिक किंवा सुरीच्या साहाय्याने मोदक शिजलेत का हे चेक करा आणि गॅस बंद करून मोदक लगेच बाहेर काढून घ्या. हे मोदक तुम्ही पूर्ण दिवस जरी ठेवले तरी तसेच छान मऊ राहतात. मोदक शिजल्यानंतर लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घ्या, म्हणजे ते त्याच भांड्याला खाली चिकटणार नाहीत. त्यानंतर जवळपास 9:15 वाजून गेले होते. मग बाप्पांची छान आरती केली आणि बाप्पांना दाखवला मोदकांचा नैवेद्य. त्यानंतर आम्हीही ताटं वाढून घेतली आणि आजचा उपवास सोडला. वरण भात, पनीरची भाजी, मोदक आणि चपाती. नेमकं उपवास सोडताना लाईट्स गेल्या होत्या. मग छान कॅन्डल लाईट डिनर केला आणि असा संपला आमचा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. कीप वॉचिंग माय व्हिडिओज. आणि हो, बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. So please like, share and subscribe my channel. Thank you so much. Good night.